हाय हॅलो फ्रेंड्स, आज मी करणार आहे फ्रीजचं ऑर्गनायझिंग एका नवीन लुकमध्ये. हे होतं माझ्या फ्रीजचा आधीचं लुक. ते सर्व मी काढून घेतलं आणि मग सगळे कंपार्टमेंट पुसून वगैरे घेतले. आणि मग मी फ्रीजसाठी काही नवीन शीट्स मागवल्या होत्या, कारण जुन्या खूप खराब झाल्या होत्या. पहिल्या फ्रीज वगैरे क्लीन करून घेतलं. आणि ह्या बघा माझ्या नवीन शीट्स मला ऑनलाईन ऑर्डर करायच्याच होत्या, कारण जुन्या मी जसं बोलले तुम्हाला की खूप खराब झाल्या होत्या. पण आम्ही लास्ट टाईम जेव्हा वेस्टर्न मॉलला गेलो तेव्हा मिस्टर DIYच्या शॉपमध्ये मला ह्या भेटल्या आणि ह्या जास्वंदाच्या फुलांच्या डिझाईनमध्ये होत्या, म्हणून मला त्या खूप वेगळ्या वाटल्या. अशा कधी शॉपमध्ये वगैरे भेटत नाही आणि ऑनलाईन पण मला कधी भेटल्या नाही. मग 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 मी त्या व्यवस्थित अंथरून घेतल्या आणि मग माझं ऑर्गनायझिंग वगैरे स्टार्ट केलं. हे जे लास्टवालं कंपार्टमेंट असतं तिथे मी भाजीपाला म्हणजे टमाटे वगैरे, मिरची, कढीपत्ता, कोथिंबीर आणि जो काही म्हणजे कमी क्वांटिटीतला भाजीपाला असतो ना, ते मी या बॉक्सेसमध्ये स्टोअर करून ठेवत असते. वेगळ्या बॉक्समध्ये ठेवायची, पण हे मी ऑर्डर केले. खूप छान आहेत, एअरटाईट कंटेनर आहेत आणि दिसायलाही म्हणजे फ्रीजचं लुक खूप छान दिसतं. आणि हा जो डब्बा आहे मी म्हणजे जसं कटिंगवाला लिंबू वगैरे, टोमॅटो वगैरे आपल्याला जे लागत नाही म्हणजे अर्ध्या क्वांटिटीमध्ये लागतं, तर मग मी ते अर्धं जर उरलेलं असं त्या बॉक्समध्ये ठेवत असते. तो मी त्याच्यातच ठेवलेला असतो. आणि मग जर खालचं कंपार्टमेंट आहे भाजीचं, तिथे मी म्हणजे जास्त क्वांटिटीला भाजीपाला असतो तो मी तिथे स्टोअर करत असते. आणि हे आहे वरची साईड. तिथे उन्हाळ्यामध्येच उन्हाळी आयटम जे आपले म्हणजे उन्हाळ्यातले जे असतात, आपण आईस्क्रीम वगैरे मागवतो ते मी तेव्हाच यूज करत असते. बाकी ते इतर वेळेस ते खालीच असतं. आणि हे बघा, हा जो फर्स्टवाला कंपार्टमेंट आहे त्याच्यामध्ये हे जे स्टीलचे 2 डबे, त्याच्यामध्ये मी बटर आणि चीज ठेवलेलं असतं, कारण प्लास्टिकच्या बॉक्समध्ये ना वास वगैरे येतो, त्यामुळे मग ते स्टीलच यूज करत असते. आणि मग दूध आणि जे काही आपण लोणी वगैरे काढतो ते आयटम माझे वरती असतात, दुधाचे वगैरे. आणि हे सेकंड जो कंपार्टमेंट आहे त्याच्यामध्ये असं चटणी वगैरे, कूट वगैरे शेंगदाण्याचं, आणि परत समजा रात्रीची काही भाजी वगैरे उरली आहे तर ते मी तिथे ठेवत असते. खालच्या कंपार्टमेंटमध्ये ड्रायफ्रूट्स जे पॅकिंगवाले असतात ते एक्स्ट्रावाले ते मी तिथे ठेवत असते. आणि मग ह्या साईडला ड्रायफ्रूट्स वगैरे, आणि इथे काही सुके मसाले असतात. एअरटाईट कंटेनरमध्ये मी ते स्टोअर करत असते. काही नाही, छान वगैरे व्यवस्थित राहतं. आणि खाली इथे हे मिरची, टमॅटो वगैरे जसं मी तुम्हाला सांगितलं ते सगळं ठेवलेलं असतं. आणि मग खाली जास्त क्वांटिटीतला भाजीपाला. अशा प्रकारे जर फ्रीज ऑर्गनाईज करून ठेवलं ना, तर वस्तूही वेळच्या वेळी सापडते आणि महिनाभर तुमचं फ्रीज जसंच्या तसं